ना रवा वापरायचा आहे ना मैदा वापरायचा आहे, फक्त गव्हापासून अशा वर्षभर टिकणाऱ्या शेवाळ्या आपण बघणार आहे. तर चला तर सुरुवात करू. तर हे आपली शेवाळी करण्यासाठी एक पायली इतके गहू आहेत. एक पायली याचं वजन साधारण 8 ते 9 किलो इतकं होतंय. तर याला आपण स्वच्छ धुवून वाळवून दळून आणणार आहे. गहू आपल्याला मस्त चोळून धुवायचे, जेणेकरून त्याच्यातली घाण कचरा जे काय असेल ते मातीचे खडे वगैरे विरघळून जातात. आपण स्वच्छ नीट करून घेतले तरी एखादा चुकून वगैरे राहिलेला असेल तर तो विरघळून निघून जातो आणि याच्यातले बी वगैरे काय आहेत ते वितळून निघून जाणार आहेत. आपले धुतल्यानंतर गहू असे 4 ते 5 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेत. आता गहू एका स्वच्छ कपड्यामध्ये काढून घ्यायचेत आपल्याला. गहू काढून घेतल्यानंतर एक दुसऱ्या मोठ्या कापडात बांधून त्याच्याशी पोटली बांधून घ्यायची किंवा असं गाठोडं बांधून घ्यायचं आहे आणि मस्त असं जाम ह्याचं गाठोडं बांधून घ्यायचं आणि आपल्याला हे रात्रभर असंच ठेवायचं आहे, जेणेकरून त्याच्यातली फुलपट असते ते दळताना सहजपणे निघून जातात. तर आता उद्या सकाळी रात्रभर बांधून ठेवलेले आपले गहू आता आपण 4 ते 5 तास फॅनच्या हवेला घरातच सुकवणार आहे किंवा वाळवणार आहे. अशा प्रकारे गहू आपल्याला घरातच पसरवून घ्यायचे आहेत. जास्त कडक आपल्याला गहू नाही वाळवायचे आहेत आणि आपल्याला गहू हे ओलसरच दळून आणायचे आहेत. जास्त कडक वाळवले तर त्याच्यातली फुलपटं निघणार नाहीत. आता आपण हे गहू 4 ते 5 तासासाठी असे सोडणार आहे. मधून मधून आपल्याला गव्हावरती असा हात फिरून घ्यायचे आहेत आणि आता आपले गहू चांगले सुकलेत किंवा अडकलेत. आता हे आपल्याला दळून आणायच्यात, गिरणीत नेऊन जाडसर असं दळून आणायचं आहे. आता आपले हे पीठ दळून आणलेलं आहे. पीठ कसं बघा मोठं मोठं दळून भेटले. अशा प्रकारे आपले पीठ तयार आहे आणि आता आपल्याला हे चाळून घ्यायचं आहे. आता मी इथं पिठाची चाळणी घेतली, पीठ चाळायची. तर या चाळणीनं आपल्याला हे सगळं आधी चाळून घ्यायचं. आपल्याला 4 ते 5 वेळा चाळायचं आहे, त्यामुळं सगळ्यात आधी मी ह्याच्यातली मोठी जाड टरफल वेगळी करणार आहे. अशा प्रकारे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्याला करायचं आहे. त्यामुळं हे सगळं आधी पीठ चाळून घेऊया. या प्रकारे सगळं पीठ मी चाळून घेतलं. एवढा चोथा निघाला आहे बघा त्याच्यातून. तर आता ह्याला आपल्याला छोटी चाळणी घेऊन परत चाळायचं आहे. बारीक चाळणीनं आपल्याला परत चाळून घ्यायचं आहे पीठ सगळं. ह्याच्यातलं आपल्याला रवा वेगळा आणि पिठी वेगळी करायची आहे. त्यामुळं मी हे पण पीठ अशा प्रकारे सगळं परत चाळून घेतलं. झाले पा आता राहिलेला रवा परत चाळून घ्यायचं. तर चला चाळून घेऊया. अशा प्रकारे हा जाडसर रवा आपला भाजलेला होतो आणि पीठ भाजलं झाले पाहिजे छोट्या चाळून चाळल्यामुळे. तर हा सगळा रवा आपण चाळून घेऊया. तर हे अशा प्रकारे आपलं शेवाळीसाठी लागणारं पीठ तयार झाले. आता आपल्याला ह्याच्या शेवाळ्या मशीनवर करून आणायच्या आहेत. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.